मोठी बातमी समोर येतेय सांगलीमधून। सांगली पुन्हा हादरलेली आहे। सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे। अवघ्या 50 रुपयांच्या वादातून 3 ते 4 जणांनी दुकानदारावर चाकूने सपासप वार केलेले आहे। हा हल्ला इतका भयंकर होता की दुकानदाराचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला। हत्येची ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। तीनही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विपुल अमृतपुरी गोसावी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे। सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर भैरवनाथ मोबाईल शॉप आहे। याच ठिकाणी त्याचा खून झालाय। घटनेच्या दिवशी काही तरुण गोस्वामी यांच्या दुकानावर मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आले होते। यावेळी विपुलने मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत 100 रुपये असल्याचं सांगितलं, पण मोबाईल स्क्रीन गार्ड केवळ 50 रुपयांना मिळतं असं सांगत स्क्रीन गार्ड खरेदी करायला आलेल्या तरुणांनी गोस्वामी सोबत वाद घालायला सुरुवात केली। हा वाद इतका विकोपाला गेला की दुकानावर असलेल्या 4 तरुणांनी थेट विपुलवर धारदार शस्त्रांनी 20 ते 25 वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की विपुलचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता विपुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। पोलिसांनी विपुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सांगली शहरच्या एसटी स्टँडच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकरण झालेले आहे। त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहेत। त्यांचे मोबाईलचं दुकान आहे। 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी। त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मयत झालेले आहे। आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली। अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे। त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार आहे।